नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 10th इंग्लिश महाराष्ट्र बोर्ड पोएम 1.1 अ टीनेजर्स प्रेयर म्हणजे किशोरवयीन मुलांची ही प्रार्थना आहे, ज्यांनी देवाकडून एक प्रार्थना केलेली आहे. ही प्रार्थना नेमकी काय आहे, कशासाठी ही प्रार्थना केली, या सर्व मुद्द्यांवरती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, खूप व्हिडिओ महत्त्वाची आहे, कारण पहिली कविता आहे. याचा जो काही अर्थ आहे या कवितेचा तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, आपला चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, टीनेजर्स प्रेयर ही कविता समजून घेण्याच्या अगोदर टीनेजर्स म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. मित्रांनो, टीनेजर्सचा जर विचार केला तर त्याचे अर्थ अनेक निघतात. आपण बघा ना, जे काही आकडे म्हणतो आपण 10 पासून 10, 11, 12 नंतर 13 येतं. ओके, 13च्या शेवटी टीन येतं. 13 नंतर 14, 15, 16, 17, 18, 19 पर्यंत म्हणजे 13 to 19 पर्यंतचं जे एज असतं, 13 to 19 पर्यंतचं एज, याला टीनेजर्स एज म्हणतात. म्हणजे जेणेकरून ही जी मुलं आहेत ती किशोरवयीन अवस्थेतील मुलं आहेत असं आपण म्हणतो. म्हणजे किशोरवयीन मुले म्हणजे तुम्ही सुद्धा याच वयामध्ये आहात, 13 ते 19 किंवा 12 पासून 19-20 पर्यंत ही सर्व जी काही मुलं असतात ती टीनेजर्स असतात, किशोरवयीन असतात. त्यांना आपण खूप मोठे झालोत असं वाटत असतं बऱ्याचदा, आणि या मुलांना बरेचसे प्रश्न पडत असतात. चांगल्या गोष्टी सुद्धा ही मुलं करतात, त्यांच्यामध्ये बरंच काही करण्याची धमक सुद्धा असते. ओके, तर यातलाच एक टीनेजर्स, यातलाच एक किशोरवयीन मुलगा तुमच्यातलाच, तो देवाकडून एक प्रार्थना करतोय. तर ती प्रार्थना काय करतोय हे आपण समजून घेऊया. तर जाऊयात मित्रांनो पुढे. तर बघा मित्रांनो, या कवितेमध्ये पहिला जो स्टांजा आहे तो आपण समजून घेऊयात. यात काय दिलंय बघा, इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. आता बिगिनिंग या शब्दाचा अर्थ आहे काय बघा, बिगिनिंग म्हणजे सुरुवात. इथं आपण दिलंय इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग, प्रत्येक दिवसाची सुरुवात नव्याने होत असते, बरोबर का. म्हणजे प्रत्येक न्यू बिगिनिंग म्हणजे नव्याने सुरुवात होते. प्रत्येक दिवस जो आहे तो आपल्यासाठी नवीन असतो, प्रत्येक दिवसाची सुरुवात नव्याने होते. डिसिजन आय मस्ट मेक म्हणजे निर्णय जो आहे, डिसिजन म्हणजे काय, निर्णय. डिसिजनचा अर्थ आहे तो निर्णय आय मस्ट मेक म्हणजे निर्णय जो आहे तो मलाच घ्यायचा आहे. म्हणजे प्रत्येक दिवसाची सुरुवात नवीन काहीतरी गोष्टीने होते, आणि त्या दिवसाची सुरुवात झाल्यानंतर त्या दिवसामध्ये काय काय करायचं आहे याचा निर्णय जो आहे तो पूर्णपणे मलाच घ्यायचा आहे. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. आय एम ओनली वन टू चूज म्हणजे निवडणे, म्हणजे मी एकटाच आहे की जो निवडणार आहे कुठला मार्ग, तर रोड निवडणार आहे, तो मार्ग निवडणार आहे. दॅट आय विल टेक, मला ज्या मार्गाला जायचंय तो मार्ग जो आहे तो फक्त मी आणि मीच निवडणार आहे, असं या ठिकाणी हा मुलगा जो आहे तो म्हणतोय. मुलगा असेल मुलगी असेल तो म्हणतोय. ओके, आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, याच्यामध्ये रायमिंगचा जर विचार केला, रायमिंग वर्ड बघा, या ठिकाणी रायमिंग वर्ड आहे ना, जो मेक आणि टेक हे दोघं जण एकमेकांना रायमिंग आहे. चूज आणि ब्रिंग रायमिंग नाहीये. आता इथे एक रायमिंग स्कीम असतं. रायमिंग स्कीम म्हणजे काय तुम्हाला सांगतो बघा. आता आपण बिगिनिंग जो आहे, बिगिनिंगच्या शेवटी यस आला, याला आपण ए म्हटलं. बिगिनिंग जो आहे त्याला आपण समजा ए म्हटलं. ओके, आता ए नंतर हा जो मेक जो आहे, इथं रायमिंग स्कीम कशी ओळखायची ते सांगतो. ए नंतर मेक जो आहे, मेकच्या शेवटी ई आहे. बिगिनिंग आणि मेक हे दोघं जण एकमेकांना रायमिंग आहेत का, नाहीये, म्हणून इथं हा बी आला. ए बी असतं तर ए म्हटलं असतं. तर बी नंतर चूज, बरोबर ना. बी नंतर हा जो चूज आहे, किंवा ब्रिंग्स आणि चूज, मेक आणि चूज, यापैकी कोणी एकमेकांना रायमिंग आहे का, नाहीये बाबा. चूज ए ला पण रायमिंग नाहीये, बी ला पण नाहीये, मग या ठिकाणी इथं सी लिहून टाकू. ओके, आता टेक जो आहे तो कोणाला राईम आहे, मेकला. टेक आणि मेक एकमेकांना राईम आहे, म्हणून टेकचा बी जो आहे तो इथं लिहिला. मग इथं जी रायमिंग स्कीम आहे ती रायमिंग स्कीम काय झाली, ए बी सी बी. इथं जी काही रायमिंग स्कीम तयार होणार ती ए बी सी बी. परीक्षेला आपल्याला ए बी सी बी ही रायमिंग स्कीम जी आहे ती लिहिता आली पाहिजे. अशा प्रकारे ए बी सी बी रायमिंग असते. रायमिंग स्कीम आपल्याला अशा प्रकारे निवडता येते. तर बघा या ठिकाणी आता पुढे जाऊयात. हे लक्षात आलं असेल, इच डे प्रत्येक दिवसाची सुरुवात नव्याने होत असते, आणि मलाच निर्णय घ्यायचा आहे भविष्यात मला काय करायचंय, कुठल्या मार्गावरती जायचंय, तो जो निर्णय आहे तो पूर्णपणे माझाच असणार आहे, असा हा मुलगा म्हणतोय. ओके, पुढे बघा, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ म्हणजे मी निवडू शकतो कुठला मार्ग जो आहे, माझ्या आयुष्याचा जो मार्ग आहे, मला ज्या मार्गाने जायचं आहे तो मार्ग मी निवडू शकतो. आणि हा जो निवडलेला मार्ग आहे, दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, हा जो मार्ग आहे निवडण्याला तो खूप मोठ्या सक्सेसकडे घेऊन जाणारा असणार आहे. खूप मोठ्या चांगल्या गोष्टीकडे मला तो मार्ग जो आहे तो घेऊन जाणार आहे. म्हणजे हा जो मार्ग आहे तो उत्तुंग शिखरापर्यंत पोहोचवणार असू शकतो, खूप मोठ्या यशाकडे घेऊन जाणार असू शकतो. और किंवा
हाच जो मार्ग आहे, ट्रॅव्हल डाऊन द डार्केन रोड, हा जो मार्ग आहे ट्रॅव्हल डाऊन द डार्केन रोड. डार्केन रोड म्हणजे काय, अंधकारमय रस्ता. म्हणजे हा मार्ग मला अंधकाराकडे सुद्धा घेऊन जाऊ शकतो, अंधकारमय रस्त्याकडे सुद्धा घेऊन जाऊ शकतो, अपयशाकडे सुद्धा घेऊन जाऊ शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. म्हणजे हा जो अपयशाकडे किंवा हा जो अंधकारमय मार्ग आहे तो मार्ग मला खूप मोठं दुःख देणारा सुद्धा असू शकतो. म्हणजे मी निवडलेला मार्ग, आता हा मुलगा काय म्हणतोय की देवाला म्हणतोय की मी निवडलेला जो मार्ग आहे तो खूप मोठ्या सुखाकडं, खूप मोठ्या यशाकडे सुद्धा घेऊन जाईल किंवा मला खूप मोठ्या दुःखाकडे सुद्धा घेऊन जाणारा हा मार्ग असणार आहे. ओके, तर हा मार्ग या दोघांपैकी कुठेतरी नेणारा मला असू शकतो, असं हा मुलगा म्हणतोय. पुढे काय म्हणतोय, प्लीज ओपन अप माय आय डिअर लॉर्ड. तर तो देवाशी संवाद साधताना म्हणतोय की माझे डोळे जे आहेत ते नेहमी उघडे असू दे. कशासाठी, दॅट आय माइट क्लिअरली टू सी. मला सगळं जे काही आहे ते व्यवस्थित दिसू दे, स्पष्टपणे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या चाललेल्या आहेत जगात, ज्या ज्या चांगल्या गोष्टी चाललेल्या आहेत, ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचा मला अनुभव चांगल्या प्रकारे घेता येऊ दे, मला चांगल्या प्रकारे त्या पाहता येऊ दे. आणि हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. जे काही योग्य आहे, जे काही योग्य आहे, जे काही चांगलं आहे त्यासाठी मला मदत झाली पाहिजे या सगळ्या गोष्टींची. ओके, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. ओके, तर या ठिकाणी या गोष्टी ज्या आहेत म्हणजे लक्षात घ्या, इथं काय म्हणतोय की बाबा देवाला की बाबा हे देवा, या जगात ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पाहता अनुभवता याव्यात अशी दृष्टी या ठिकाणी मला दे, की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला क्लिअरली व्यवस्थित दिसल्या पाहिजेत. ओके, आणि त्यासाठी ठामपणे मला उभे राहता यावे आणि माझ्यातील सर्वोत्तम गुणांना योग्य दिशा देता यावी. ओके, यासाठी मला तू मदत कर. कशासाठी, या सगळ्यासाठी तू मला मदत केली पाहिजे असं या ठिकाणी हा मुलगा म्हणतोय. पुढे बघा काय आहे, हेल्प लॉर्ड. देवा मला मदत कर. जस्ट से नो. नाही म्हणण्यासाठी मला मदत कर. कुठल्या गोष्टींसाठी नाही म्हणण्यासाठी, व्हेन टेम्पटेशन्स कम्स माय वे. टेम्पटेशन म्हणजे काय की बाबा मोह. ज्यावेळेस माझ्या मार्गामध्ये, ज्यावेळेस मी या काय मार्गाने जाईल भविष्यामध्ये, त्या मार्गामध्ये मोह आला तर मला तो जो मोह आहे त्या मोहाला नाही म्हणण्याची शक्ती जी आहे ती माझ्यामध्ये दे. ओके, असं हा मुलगा जो आहे तो देवाला म्हणतोय. ओके, दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. बघा या ठिकाणी हा मुलगा काय म्हणतोय की बाबा एखाद्या मोहाच्या क्षणी अथवा कठीण प्रसंगी माझ्याकडून अयोग्य वर्तन घडू नये यासाठी ठामपणे नकार देण्याची जी आहे हिंमत ती मला दे असं म्हणतो. आणि त्याचबरोबर आयुष्यातील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी माझं शरीर जे आहे ते कायम उत्तम राहो, निरोगी राहो अशी मागणी जो आहे देवाकडून हा मुलगा करतोय. ठीक आहे, पुढे बघा शेवटी काय म्हणतोय की बाबा व्हेन माय टीनेजर्स इयर्स आर ओव्हर आय नाव दॅट आय विल सी. बघा मला या ठिकाणी दिसतंय की ज्यावेळेस माझं हे जे टीनेजर्स आहे, किशोरवयीन वय जे आहे ते माझं बाबा संपेल. ओके, त्यावेळेस मला असं दिसतंय भविष्यामध्ये ज्यावेळेस मी पुढे जाईल आणि मी मागे ज्यावेळेस बघेल की बाबा किशोरवय जे माझं गेलं ते कसं गेलं, तर दॅट लाईफ इज लिव्ह इट्स व्हेरी बेस्ट. म्हणजे मी जे माझं आयुष्य आहे ते खूप चांगल्या प्रकारे घालवलेलं आहे, चांगल्या प्रकारे घालवलं असेल, आनंददायी पद्धतीनं घालवलं असेल, विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. कारण तू जो आहे तू माझ्यासोबत होता असं या ठिकाणी हा जो मुलगा आहे तो देवाला म्हणतोय. तर ही एक प्रार्थना या मुलाने देवाकडून केलेली आहे, देवासाठी केलेली आहे. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या कवितेचा वर्कशॉप जो आहे, या कवितेवर जे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत पुस्तकामध्ये, तर त्या प्रश्नांची जी उत्तरं आहे ती या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. तर ती पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बाय मित्रांनो, धन्यवाद.